नमस्कार मंडळी, माझ्या या पहिल्या ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत। बऱ्याच दिवसापासून माझं सुरू होतं की मलाही ब्लॉग शूट करायचे, मलाही यूट्यूबवरती काहीतरी करायचं आहे। आणि मग मी ठरवलं मला जायचं होतं माझ्या गावी। घेतला मोबाईल, केलं शूट आणि मग जनरलचं तिकीट काढलं होतं। जनरलची मजा काही औरच असते। मग रात्रीचा प्रवास होता। मग रात्रभर प्रवास करून आम्ही पोचलो कुर्डुवाडीला। कुर्डुवाडीमध्ये इंजिन चेंज होतं। तिथून मग अर्ध्या तासात मी पंढरपूरला पोचलो। बरं, आता पंढरपूरच्या इतर गोष्टी दाखवण्याआधी आता आहे आषाढी वारी। मग आषाढी वारीत आमची नदी कशी सजलेली असते, माझं गाव कसं सजलेलं असतं, तर या व्लॉगमध्ये आपण आत्ता सध्या तेवढंच बघणार आहोत। मी चंद्रभागेला जवळपास 10-12 वर्षानंतर आलो, दर्शन घेतलं आणि चंद्रभागेला येऊन चंद्रभागेला सजलेलं बघून खूप आनंद झाला। इथे येणारे प्रत्येक लोक चंद्रभागेचं दर्शन घेतल्याशिवाय, चंद्रभागेमध्ये तीर्थरूपी आंघोळ केल्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही, म्हणजे वारी पूर्ण होत नाही। तर चंद्रभागेमध्ये आंघोळ करून सगळ्या माऊली या विठुरायाच्या दर्शनाला जातात। पण त्याआधी आपण होडीमध्ये बसून चंद्रभागेचं दर्शन घेणार आहोत। चंद्रभागेबद्दल लोकांची आस्था कशी असते ते बघणार आहोत आणि मस्त लँडस्केप कसे दिसतात ते बघणार आहोत। आणि त्यानंतर आपण जाणार आहोत मंदिर परिसरात। आणि ज्या माऊलींचं विठुरायाच्या पायाचं दर्शन होत नाही, त्या माऊली मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतात, नगरप्रदक्षिणा करतात आणि आपली वारी पांडुरंगापर्यंत पोचवतात। तर या व्लॉगमध्ये आपल्या पंढरी नगरीला, म्हणजे आपल्या मंदिर परिसराला सजलेलं बघून तुम्हाला कसं वाटलं, आणि या वेगवेगळ्या रंगछटा बघून, या वेगवेगळ्या आवाजांना ऐकून तुम्हाला कसं वाटलं, हे मला नक्की कमेंट बॉक्समधून कमेंट करून सांगा। आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। हा माझा पहिलाच व्लॉग आहे, तर माझ्या खूप चुका झाल्या असतील हे मी समजू शकतो, आणि माझ्या त्या चुका तुम्हीही समजून घेऊन मला कसं ते पुढं सुधारता येतील तेही सांगताल अशी अपेक्षा करतो। रामकृष्ण हरी मंडळी। पंढरमध्ये पाहिजे, सर्वांचे हात